नमस्कार, मी दिलीप पोहनेरकर. EDTV जालना या ऑनलाईन न्यूज पोर्टलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. प्रेक्षकांसाठी फक्त बातमीच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील माहिती देणारे हे एकमेव न्यूज पोर्टल आहे. याचाच एक भाग म्हणून एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या सेवेत सादर करताना मनस्वी आनंद होत आहे. EDTV न्यूजच्या सर्व प्लॅटफॉर्मवर ही मालिका पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे. सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज रामदासी यांच्या जीवनावर आधारित श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत सोहळा दिनांक 4 ते 8 एप्रिल दरम्यान जालन्यात पार पडला. वेदशास्त्र संपन्न रामदास महाराज आचार्य यांच्या रसाळवाणीतून ही कथा ऐकायला सोबतच पाहायलाही मिळणार आहे. दिनांक 15 जुलै ते 14 ऑगस्ट रोज सकाळी 8 वाजता EDTV न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर हे प्रक्षेपण होईल. सद्गुरू भक्तांच्या मदतीशिवाय कथामृतही झाले नाही आणि ही मालिकाही होणार नाही. त्यामुळे या मालिकेला मदत करणाऱ्या सेवेकऱ्यांमध्ये पहिले नाव आहे ते नाव न सांगणाऱ्या सेवेकऱ्याचेच. तसेच नवजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, दैनिक जालना नायक, एनर्जी ऑटो इंडिया यांनीही सरळ हाताने मदत केली आहे. त्यांचेही EDTV न्यूजच्या वतीने खूप खूप आभार. चला तर सुरू करूयात आजच्या भागाला. तर लगेचच कथामृताला सुरुवात होईल. थोडी कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की 6 वाजता ज्यावेळेस आपला समारोप होईल आजचा कार्यक्रमापूर्वी आरती होईल. आरतीपूर्वी 5 मिनिट महाराजांचा सत्कार होईल. भाऊ महाराजांचं इथं आगमन झालेलं आहे. स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ 2 संत महंत जानकी जीवन स्मरण जय जय राम ग्रंथपूजन होत आहे. श्रीरामाच्या गर्जनेत श्रीरामाला आवाहन करू. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद यज्ञेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रल्हाद महाराजांच्या पुढे यज्ञेश्वर हे आज नाव जोडण्याचं कारण सांगतो. यज्ञेश्वर महाराजांचे शिष्य रामदास महाराज आचार्य आहेत. यज्ञेश्वर महाराज हे प्रल्हाद महाराजांचे मावस भाऊ पण होते आणि प्रल्हाद महाराजांचा गुरु मंत्र देखील प्रल्हाद महाराज की जय.
हरि ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री सद्गुरु सीतारामचंद्र वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारौ वन्दे वाणिविनायक गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुलेश्वरु सर्वहिमाधार रघुवीरु सद्गुरु रूपे श्री माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले सकल भुवन मध्ये निर्विशेषं विधिहं विधि हरिहर वेद्यं योग विद्यान गम्यं जनन मरण भीति भ्रंशि सच्चित् स्वरूपं सकल भुवन बीजं ब्रह्म चैतन्यं सद्गुरुं ज्ञानदं वन्दे राम भक्ति प्रियं सदा ब्रह्म सनातनं श्री प्रह्लाद ब्रह्मनिष्ठं गुरु भक्ति परायणं शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्म संविदे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रियतां देव भगवान् जानकीपति श्री रामचंद्र पूर्वेशास्माकं कुलदैव श्रोता वक्ता श्री सद्गुरु सीतारामचंद्र समर्थ सद्गुरुची कृपा अहो सद्गुरुची कृपा
मध्यवर्ती भागामध्ये आणि त्यातल्या त्यात ब्राह्मण सभेमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ असणारे समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज यांची जीवन गाथा त्या कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आयोजित करणाऱ्या मंडळीचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि ज्यांनी याचं आयोजन केलंय त्यांना साथ देणारे आपण सर्व आपल्या सर्वांच्या अंतराने सोडून दिलं. एवढा सम्राटपदी असणारा राजा तिला सोडून हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा नामस्मरणात राहिला. कोण? राजा भरत. परंतु पाणी पिण्यासाठी आला आणि तिथे एक हरणी पाणी प्यायला आली होती, गर्भिणी असणारी. आपल्याला माहिती आहे प्रसंग सगळा. ती पाणी पित असताना शिवाची गर्जना झाली. तिने उडी मारली, गर्भस्खलित झाला, हातपाय झटकून मरून गेली. असं माझ्या डोळ्यासमोर त्या हरणाचं पिल्लू मरू नये म्हणून प्रेमाने त्याला जवळ घेतलं. बायकोवर तर प्रेम सोडलं, मुलांवर तर सोडलं, नातवाचं सोडलं, राज्याचं सोडलं, हरणावर चढलं. या प्रेमाचं भान पुढे ते सगळं प्रेम फक्त गुरुच्या चरणावर करावं हा आपला विषय. कुठे करू नये हे सांगणार नाही मी, पण कुठे करावं हे सांगतो. गुरुच्या चरणावर सगळं प्रेम अर्पण केलं पाहिजे. हरणामध्ये अडकला, 2 जन्म घ्यावे लागले. जन्म घ्यावा लागेल वासनेच्यासाठी. आमची वासना कशात कशात अडकलेली आहे थोडं आपण परीक्षण करून पाहावं. सगळ्यांची सध्या वासना अडकलेली आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे, चपला खाली काढलेल्या आहे. म्हणजे किती क्षुल्लक गोष्टीमध्ये आमचं चित्त झटलेलं आहे. जडू नये असं माझं म्हणणं आहे. स्वाभाविक आहे सगळं, परंतु अरे जाईल तर जाईल. ब्रह्मांड कोटयो नष्टः सृष्टयो दोषोगतः. कोणाचं काय राहिलं आपलं राहणार आहे. आणि खरं सांगतो, ज्याचं मन चित्त खेटत नसेल ना त्याचं चित्त जातच नाही चप्पल. आता माझी आतून कधी चप्पल कुठे गेली कारण मी स्वतःच्या पैशाने घेतलेली नाही. विरोधाचा भाग सोडा. आपल्या क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीत चित्त अडकलेलं आहे आणि आम्हाला सद्गुरू एक कृपा करतात. एखादा मंत्र देतात, एखादी साधना देतात, काही जप सांगतात, काही ध्यान सांगतात, काही मानसपुड्या सांगतात आणि सद्गुरूने सांगितलेलं त्याप्रमाणे केलं ना की सगळीकडच्या वासना संपतात आणि एका ठिकाणी येतात. कुठे येतात? सद्गुरूंच्या शब्दावर. शास्त्र असं सांगतं सद्गुरूच्या सुद्धा देहाकडे पाहू नये, कारण सद्गुरूंचा देह तरी कुठे शिल्लक राहतो. समर्थ म्हणाले माझी कल्याणी वाणी मी आहे जगत जीवनी निरंतर. संत तरी देहाने पुढे राहतात, पण त्यांनी सांगितलेली साधना ही शिल्लक राहते. त्यांनी केलेली कृपा आपल्या पाठीशी राहते आणि ती कृपा संसारात अडकू देत नाही. असे पुष्कळ जीव संसारातून निरासक्त बनले आणि त्यांनी याची देही याची डोळा मोक्षाचा सोहळा भोगलेला आहे. असा आमच्या जीवनामध्ये मोक्षाचा सोहळा पाहण्याचा क्षण ज्यांच्या कृपेने येणार त्यांचं नाव आहे सद्गुरू. तिथे
शेवटच्या चरणामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणाले, सद्गुरु तोची देव दास म्हणे धरा भाव. काही लोक चर्चा करतात, आपल्याला कथेमध्ये तो प्रसंग येणार, मोठे मोठे विद्वान सद्गुरु अलीकडे आहेत, देव पलीकडे आहे. हे जरी सूत्र बरोबर असलं ना, पण या जगामध्ये देव आहे आणि तो या पद्धतीने मिळवला पाहिजे हे सांगणार कोण आहे? इथे रामेश्वर आहे, इथे बद्रीनाथ आहे. हे जर आम्हाला पुढच्या ऋषी मुनींनी सांगितलं नसतं, आम्हाला समजलं असतं का? काय भानुवाता संताचे उपकार, काय भानुवाता संताचे उपकार. काय भानुवाता संताचे उपकार, काय भानुवाता संताचे उपकार. या संतांचे आमच्यावर फार मोठे उपकार आहेत. सिद्धांत असा आहे की सगळे संत आहे, सगळे सद्गुरू हे संत असतात. सगळे सद्गुरू संत असतात. त्या संतापैकी ज्याला आम्ही आमचा सद्गुरू मानलो तो आमच्यासाठी सद्गुरू आहे, बाकीच्यासाठी संत आहे. आणि या सगळ्याचे संतांचे सर्वांवर सारखे उपकार असतात. जे खळांची व्यक्ती सांगतो भूता परस्परे घडो, हा त्यांचा सिद्धांत आहे. सर्वे सुखिनः सन्तु, सन्तु सर्वे निरामयः. निरामय या शब्दाचा अर्थ सुखी नाही, समाधानी, सुख मिळवता येतं. खूप तहान लागली, बाहेर जाऊन उसाचा रस पिला विठ्ठलराव, बरं वाटतं की नाही? सुख मिळवता येतं, समाधान सद्गुरू शिवाय कोणी देत नाही. मला थोडं चिंतन मनाने विचार केला आणि समाधान त्याच्यातच आहे. आमच्या मूळ स्थानापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो पाहिजे. एकदा समजलं हे माझं गाव नाही, आपण तिकडे जात पण नाही, म्हणजे आपोआप देहावरचं प्रेम कसं कमी करायचं हे सांगणाऱ्याला सद्गुरू असं म्हणतात. आणि असे सद्गुरू सगळ्या दृष्टीनं आपण ज्ञानेश्वर महाराजापासून शंकराचार्यापर्यंत थोडे थोडे सिद्धांत पाहणार आहोत. या सगळ्या सिद्धांतांच्या कसोटीमध्ये उतरलेले आमचे सद्गुरू प्रल्हाद महाराज आहे. म्हणून ऐशा संता शरण जावे, ऐशा संता शरण जावे, ऐशा संता शरण जावे. जरी म्हणे अशा सद्गुरूला शरण जावं. ते सद्गुरू कसे असतात, आमचे सद्गुरू प्रल्हाद महाराज कसे आहेत हे आपल्याला त्यांच्या चरित्रातून पाहायचे. आज कथेच्या प्रारंभालाच खूप वेळ झालेला असल्यामुळे मी उपोद्घात या ठिकाणी थांबवतो, म्हणून सद्गुरूवर पूर्ण बोललेलो नाही. पण अशा सद्गुरू आम्ही शरण गेलं पाहिजे. ते कसे असावे त्या बाबतीतलं वर्णन आपल्याला ऐकायचं. मग जिथे आमचे सद्गुरू राहतात तिथे आपण मनोमन जाऊ, मनोमन जायचं, इथेच बसायचं. पण मनोमनी कुठे जायचं? खेडा ग्रामी चला जाऊया,
ब्रह्म